सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांनी प्रशासकीय विभागांचा आढावा घेतला। यामध्ये महावितरण, आरोग्य सेवा, शासकीय मेडिकल कॉलेज यांच्या अनागोंदी कारभारावर पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांनी ताशेरे ओढताना नाराजी व्यक्त केली। हलक्यात घेऊ नका, पालकमंत्र्यांचा शासकीय अधिकाऱ्यांना इशारा दिला। जे प्रारंभिक विषय आहेत त्या प्रक्रियेमध्ये आहे ते आपण थांबलेले आहे। सर्वसामान्य सदस्यांना युक्त कार्यावर द्यावा देण्यात आले। आम्ही काय दिलं ते नका सांगू। आता 13 कोटीच्या प्रमाण आम्ही तुम्हाला दिल्या, त्याची कामं सांगा। 171 काम आहे। करेक्ट, हा पुढे सांगा। त्या कामांचं काय सगळ्या वर्क ऑर्डर दिलेले आहे। बरं, सगळं 171 कामांच्या वर्क ऑर्डर झालेल्या आहेत। त्याची मुदत कधीपर्यंत आहे कामांची? मार्च पर्यंत ही कामं पूर्ण होतील। आता त्याच्यामध्ये कामांचं स्वरूप सांगा साहेबांना, काय काय कामं आहेत त्याच्यामध्ये? किती ट्रान्सफॉर्मर घेतले टोटल तुम्ही एकूण 161 मध्ये, आणि कोणकोणत्या तालुक्यांना किती ट्रान्सफॉर्मर दिले हे पण सांगा। इट्स ओके, तुम्ही सांगा साहेब, तुमची जबाबदारी घ्या, सांगा। प्रशासकीय मान्यतेची वेगळी अमाऊंट आहे आणि दायित्व निधी वितरणची वेगळी अमाऊंट आहे। हे साधारण त्याची तफावत जी आहे कशामुळे आहे तेवढं फक्त सांगितलं तर बरोबर। सर, 282 कोटी जो आपला मंजुरी जो आहे 25-26चा, यामध्ये मागील वर्षाचं सर दायित्व 38 कोटीचं आपलं दायित्व आहे मागच्या वर्षीच्या कामाचं। त्या कामांना चालू होणार, वीज जाण्याचे प्रमाण वाढणार आणि त्याच्या आगीत आपण अगर पैसे आणत असू तर खर्च पण बरोबर करत नाही असा माझा कमी आहे। पुढचा आपला सर्कल पुढचं बोलत असला तरी पण तुमचे प्रमुख नसल्यामुळे तुम्ही पूर्ण जिल्ह्याचा आढावा देत नाही आम्हाला। अध्यक्ष महोदय, काय त्याच्यामध्ये एक फक्त ऍड करतो, एमएससीबी जिथे जिथे काम करते एकतर काम स्लो चालू आहे। अध्यक्ष महोदय स्वतः विषय ते बोलत आहे। तुम्ही काम समजा आटपलं तुमचं आज, तर ते परत भरणार कोण? पीडब्ल्यूडी करणार की आमचं खातं करणार? ह्याच्यावरती तो खड्डा राहतो तिथे महिनोमहिने। एकदा अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून या विषयाचा कुठेतरी निवारा लागला पाहिजे। एकदा तुम्ही लाईन टाकायला सुरुवात केली तर ती बुजवणार कोण? तुमचं डिपार्टमेंट बुजवणार आहे, ते परत सपाटीकरण करणार कोण? पीडब्ल्यूडी करणार आहे। मग तुम्ही वेगळा निधी कोणाकडून मागणार आहात? एकदा अध्यक्ष महोदयांना ते तोही विषय क्लिअर करा की तुम्ही खड्डा खोदल्यानंतर आता अंडरग्राऊंड केबलिंगची कामं सुरू आहे, जी काय दिसत आहे, तर कॉन्ट्रॅक्टरच हात झटकत असेल तर तुम्ही कुठल्या पीडब्ल्यूडीला काय सांगणार? सर, पीडब्ल्यूडीला पण पैसे भरले, विचारा पीडब्ल्यूडी असते सर। काय म्हणतात? पैसे भरलेले सर, 6 कोटी आज पण काय म्हणताय आपण? 6 कोटी रुपये याच्याकडून आज पण ये नाही भरलेले बघा, ते परमिशन देतानाच हे पैसे भरणं अपेक्षित असतं। ते बघा, तुम्ही उत्तर देता। अहो, टपाटपा म्हणजे काय असतो? टपाटपा म्हणजे साहेब 6 कोटी म्हणजे काही कमी नाही ना। आमच्या सगळीकडे तीच अडचण आहे
पीडब्ल्यूडी हेच उत्तर आम्हाला नेहमी सांगते की ही जबाबदारी, हे दायित्व तुमचं आहे, तर तुम्ही ते का पूर्ण करत नाही एकदा सभागृहाला सांगा. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही पहिल्याच दिवशी भरणं अपेक्षित आहे. पैसे नाही आहेत का तुमच्याकडे? आहेत सर. आपण काय करतो, मुंबई ऑफिसकडे पाठवतो त्यांच्याकडून ते पैसे डायरेक्ट ट्रान्सफर. बघा, आता तुम्हाला कळलं आम्ही पहिला एमएससीबी का घेतलं, कारण तुमचा जो काही मोगळ कारभार आहे ना एमएससीबीच्या नावाने, त्या आता आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना बोलून तुमची सगळ्यांची बैठक मुंबईलाच आता लावायला लागली मंत्रालयासमोर. कारण इथे खालती जे काही चाललंय ना त्याच्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला प्रश्न येतात, जिल्हा आमच्या आंदोलन अंधारात असतो आणि मग तुम्ही मेंटेनन्सचे आम्ही काही करत नाही. आता एवढा महत्वाचा मुद्दा आहे, त्याच्यामुळे काय होतं म्हणजे रस्ते खोदले जातात, अर्धे सगळे येणाऱ्या लोकांचे ट्रॅफिक होतात होते, मग त्याच्यामध्ये गाड्या पडतात, लोकांचे ऍक्सिडेंट होत, सगळं होतं. काय हो मंत्री महोदय बोलतात, असं काय करतात? कोणी बोलताय, तो दुसरा फोनवर आहे, काय चाललंय तुमचं, काय करताय तुम्ही, कोणाला फोन लावताय, काय चाललं बघा तुम्ही, हे करताय तुम्ही, तू कोणाला फोन लावत होता, तू हे बाबा कोणाला फोन लावत होता, आणि तुमचं तुम्ही कोण पी आहेत का? हो पण हे काय कारभार चालू आहे, तुम्हाला डीपीडीसीची बैठक आहे आणि तुम्ही तयारीमध्ये पण आला नाहीये. तुम्ही एका सर्कल पुरते असला तरी पण तुम्हाला तुमची सर्कलची माहिती माहित नाही, तो फोनवर माहिती घेतोय, कसं चालणार आता? आम्ही करणार आणि या सगळ्या गोष्टीला बंद करायला लागतील. तर हे बरोबर नाही तुम्ही जे करताय ते. डीपीडीसी सारखी महत्वाची बैठक एवढ्या महिन्यानंतर आपण घेतोय, निवडणुकीनंतर तुमची साधी तयारी नाही तुमच्या डिपार्टमेंट बद्दल. अध्यक्ष महोदय, एक विनंती आहे, आपण एक बैठक मुंबईमध्ये आयोजित करावी संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांची आणि सचिवांची, म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल. तर यावर्षी आपल्याला औषधांकरिता प्रशासकीय मान्यता त्याच्यामध्ये आणि 28 लाखाचे औषधे बिल वगैरे प्राप्त झाले गॉडमधून. बाकीचं हे एक 12 लाखाचं अजून प्रशासकीय मान्यता मागितली आहे. कारण सगळ्या ठिकाणी सेंटरवर लाईटची व्यवस्था असणं फार गरजेचं आहे. तुम्ही जिल्ह्यात काय परिस्थिती आहे आजच तपासून बघा. तर कुठेही कोणत्याही परीक्षेला अडचण निर्माण होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी आपण घ्यायला पाहिजे, म्हणून ती व्यवस्था झाली पाहिजे. पुढच्या मंगळवारी कॅबिनेट कॅबिनेटची बैठक लावतो, कुठे तयारीमध्ये या. हे बरोबर नाही. हा, ते सगळे जे तुमचे जेवढे अधिकारी आहेत ना मिळून, तुम्हाला डीपीडीसीचा अगर सिरियसनेस कळत नसेल ना तर पुढची कारवाई मग आम्ही करतो. तुमचं मग फिरायला येण्यासारखं तुम्ही येऊन कुठे दुसरे इथे उभे आहे आणि आमच्या समोर पेपर चालतात आणि फोनाफोनी करताय तुम्ही. थोडं हलक्यात घेताय ठीक आहे, बसा आता. तुम्ही प्रेग्नेंट आहात असं करून गोव्याला रेफर केलं की गोव्यात जाऊन तिने तपासलं तर तिच्या पोटात ट्युमर होतं. त्या प्रेग्नेंट नव्हत्या, पोटात ट्युमर होता आणि तुम्ही त्यांना रेफर केलं गोव्याला की तुम्ही प्रेग्नेंट आहात म्हणून. हे असंच कारभार जर तुम्ही करणार असाल, आम्हाला सगळ्यांना या विषयावर आक्षेप आहे. तुमच्याबद्दल साहेब अनेक तक्रारी मी मंत्री महोदयांना लेखीच देणार आहे. तुम्हाला व्यवस्थित जर काम करायचं नसेल तर काय जबरदस्ती नाही, गव्हर्नमेंट जॉब आहे. तुम्हाला नेमकं काय करायचं ड्युटीवर बसून, हा आमच्या समोर आता प्रश्नचिन्ह पडले. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण ह्या सभागृहाला कळलं तर ते तुमच्या त्या इमेजला, त्या खुर्चीला ते व्यवस्थित वाटणार नाही. तुम्हाला ह्याच्यातून मार्ग काढायचे आणि प्रत्येकाला रेफर टू गोवा कशाला? म्हणजे एका महिलेचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. तुमच्याकडे तेवढी तपासाची यंत्रणा नाही की महिला तिच्या ती प्रेग्नेंट नाही, तिला ट्युमर आहे, हे तर एक उदाहरण सांगितलं. असे अनेक उदाहरण आहेत. सन्मान्य मंत्री महोदयांकडे पण असतील, आमच्याकडे आहेत, असे अनेक लोकप्रतिनिधींकडे असतील. साहेब, मी मनापासून सांगतो, या व्यक्तीचे इतक्या तक्रारी आहेत, मला सभागृहात काढणं हे भाग झालेलं आहे. आपल्याला जर ह्याच्यातून स्वतः सुधारायचं नसेल तर सांगून टाका, लेखी दुसरीकडे कुठे तुम्हाला जायची इच्छा असेल तेही सांगून टाका. आणि पण कारभार आम्हाला असा चालणार नाही. तुम्हाला ह्याच्यावरती काय म्हणायचं सांगा. तुम्ही रिफर टू गोवा हे कधीतरी पॉलिसी थांबवणार आहेत की नाही? मी एकाच हेडचं वाटत आहे 21 आणि 52
एकाची 1,60ची प्रमाण आणि एकाची 99, 1 कोटीची प्रमाण 21. सर याच्यामध्ये 1 कोटी आणि औषधांसाठी 1 कोटीची. तर आपण पहिल्यांदा 1 कोटीच्या प्रशासकीय मान्यता दिल्या होत्या 2 कोटीच्या, परंतु एका कामामध्ये त्यांचे सांगताय जसं बिलो टेंडर झालेलं आहे का? 21 मध्ये याचं सामुग्री आहे का? 21 मध्ये औषध आहे. त्याचं काय स्टेटस आहे? त्याचे 60 लाख प्राप्त झाले आहे, त्यापैकी 28 लाखाचे तुम्ही काय केलं ते सांगा साहेब. आम्ही 1.5 कोटीची प्रमाण दिली, त्याच्यानंतर तुम्ही काय केलं ते सांगा. खरेदीचं टेंडर फ्लोट झालं का? हो, फ्लोट झालं. पूर्ण वर्क ऑर्डर झाली का? हो, तसं सांगा. किती वर्क ऑर्डर केली तुम्ही? सर्व 1,60ची पूर्ण वर्क ऑर्डर कार्यालय आदेश झाला, त्याची तारीख सांगता येईल? शेवटची मॅडम आता रिसेंटली टप्प्याटप्प्याने केली आणि 12 लाखाचाच फक्त बाकी आहे. तुम्ही आमच्यावर मी पुन्हा एकदा सांगते, सर्व विभाग प्रमुखांना सांगते, मी तुम्हाला एवढं व्यवस्थित तुम्हाला गाईड केलेलं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही आमच्यावरती ठरवणार असाल तर मग आम्हाला कागदावरती करा. नवीन औषध एकदम स्पष्ट सांगते साहेब, 1.5 कोटीची प्रमा दिलेली आहे. प्रमासाठी तुम्ही काय केलं ते सांगा. मी इथे जबाबदारीने सांगते की जिल्हा नियोजन समितीच्या प्रशासकीय मान्यता खूप वेगाने झालेल्या आहेत. माझा हा 4था जिल्हा आहे आणि इतक्या वेगात प्रशासकीय मान्यता कुठेही मी बघितलेला नाही. त्याच्यानंतर जर तुम्ही जबाबदारी उत्तर देणार नसेल तर इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट. तुम्ही मला हे सांगा की 1.5 कोटीच्या क्रमाचं तुम्ही काय केलं? तुम्ही कार्यालय आदेश कितीचे दिले? 1 कोटीचा आहे मॅडम औषधाचं. 1 कोटी औषधाचे दिले. ठीक आहे, त्याची तुम्हाला किती औषधं मिळाली? पूर्ण झाले का ते काम? पूर्ण झालं. मग तुम्ही 28 लाख कसं काय बोलला? नाही, 28 लाखाची बिलं प्राप्त झाली. ती प्रक्रिया झाली. तुम्हाला आम्हाला काय आउटकम महत्वाचं? तुम्हाला 1 कोटीची औषधं मिळाली हे बोललं पाहिजे. Yes, मॅडम. ठीक आहे. 31 पर्यंत पूर्ण होईल. ठीक आहे, आणि उरलेली औषधं तुम्हाला 31 तारखेपर्यंत मिळतील. दुसरं जे फेड आहे तुमचं 52चं, त्याच्यामध्ये काही यंत्रसामुग्री आहे का सेवा आहे? काय आहे ते? त्याच्यामध्ये यंत्रसामुग्री आहेत. 5 इन्स्ट्रुमेंट होते त्याच्यामध्ये. बरोबर. तर त्याच्यापैकी 1 इन्स्ट्रुमेंट प्राप्त झाला आहे. तोडायला मिळेल तुमच्याजवळ. तुम्ही झोपं घेत असाल ना, तुम्हाला असं वाटतंय की आमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी करणार आणि आम्ही डोळे वगैरे बघत बसणार ना, तुमच्या लोकांच्या गैरसमज आहे. दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पण तुम्ही लोक कसे जाता ना, मग आम्ही लोक बघू. हे माणुसकीच्या विरोधात करणाऱ्या हे सगळ्या गोष्टी आहेत. हे सगळं म्हणजे डॉक्टर पेशावर नंतर राहिला. तुम्ही माणसाला मारताय अप्रत्यक्ष पद्धतीने. गरीबीचे उत्तर तुम्हाला भेटत नाही. घरात तुमचं मेडिकल कॉलेज आणि तुमचं जे काय सिव्हिल हॉस्पिटलचे जरी काय कुठेतरी तरी परिस्थिती बघितली ना, कोणी लोक नावं ठेवताय तिकडे आम्हा लोकांना. कलेक्टर मॅडमला आपण यांच्याकडून सातत्याने पालकमंत्री महोदय यांच्याकडून आपण सातत्याने यांच्यावर लक्ष पाहिजे, कारण का अनेक गडबडी चालू आहेत. आता त्याच्यापेक्षा जास्त मी काय बोलत नाही. बाकी तुमच्यावर आता तुम्हाला याच्यातून मार्ग काढायचा असेल तर तुम्ही काढा. काय म्हणते ना साहेबांच्या इथे काय आरोग्य संदर्भात त्याच्यामध्ये सिव्हिल सर्जन आणि डी तुमच्या दोघांच्या खांद्यावर तुम्ही पण तेवढं जबाबदार तुम्ही उठा. तुम्ही मजा ऐकत बसू नका, कारण का आपल्या जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थे संदर्भात लोकप्रतिनिधी म्हणून किंवा आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, जिल्ह्याचे नागरिक तरी आहोत ना, माणुसकीच्या दृष्टिकोनातून तरी आपण बघायला पाहिजे ना. आता हा विषय जो आमदार साहेबांनी सांगितलं, आपल्याकडे निदान होणं हे तरी केवळ अपेक्षित आहे. ट्रीटमेंट त्याला आपल्याकडे काही डॉक्टर कमतरता आहे, स्पेशलिस्ट नाही आहे, तो नंतरचा भाग झाला. किमान निदान योग्य पद्धतीने होणं, पाटील हे तरी आम्ही अपेक्षा नागरिक म्हणून ठेवू शकतो ना. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.